नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सोल फॅमिली मराठी या चॅनलवरती. मी तुमची मैत्रीण पल्लवी. तर आज मी तुम्हाला एक खूप खोल प्रश्न विचारणार आहे. खरंच युनिवर्स आपले विचार ऐकतो का? हे जे ब्रह्मांड आहे ते आपले विचार ऐकतो का? आपले जे थॉट्स आहे म्हणजे आपले विचार, आपली एनर्जी, आपली फ्रिक्वेन्सी या संपूर्ण विश्वापर्यंत खरंच पोहोचत आहे का? थोडा विचार करा. कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का की तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल वारंवार विचार करत आहात आणि अचानक ती गोष्ट तुमच्या आयुष्यात घडायला लागली, किंवा एखादी व्यक्तीची आठवण तुम्ही काढली आणि त्या व्यक्तीचा अचानक तुम्हाला फोन आला. असे अनुभव जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी घडतातच. ठीक आहे. मग प्रश्न हा पडतो मित्रांनो, की हे फक्त योगायोग आहे की यामागे काहीतरी आध्यात्मिक विज्ञान आहे, स्पिरिच्युअल सायन्स आहे. तर आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत. तर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जे पण तुमचे विचार आहेत कॉमेंटमध्ये मला जरूर सांगा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो, सत्य हे आहे की संपूर्ण युनिवर्स एनर्जीने बनलेलं आहे. जे ब्रह्मांड आहे हे काय आहे ना, एनर्जीने बनलेलं आहे. आपलं शरीर हे पण एक एनर्जी आहे, आपले विचार एनर्जी आहे, आपल्या भावनासुद्धा एनर्जी आहेत. जेव्हा आपल्या मनात एखादा विचार येतो तो फक्त आपल्या मेंदूपर्यंत मर्यादित राहत नाही, तो एक एनर्जी सिग्नल बनून बाहेर जातो. जसं की बघा, तुम्ही पाण्यात एक छोटा दगड टाकला तर त्याच्या ज्या लहरी आहे त्या काय होतात ना, चारही बाजूनी पसरतात. तसंच आपले जे विचार आहे, जे थॉट आहेत ते सुद्धा काय आहे ना, एनर्जी वेव्स बनून संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरतात आणि म्हणूनच आपले विचार हळूहळू आपली रिॲलिटी तयार करायला लागतात. मग मित्रांनो, युनिवर्सला शब्दाची भाषा समजत नाही, युनिवर्स समजतो ती एनर्जीची भाषा. तुम्ही काय बोलता त्यापेक्षा तुम्ही आतून काय फील करता हे जास्त महत्त्वाचं असतं. बघा, समजा तुम्ही बोलत आहात, माझ्या आयुष्यात सगळं चांगलं होणार आहे, पण आतून तुम्हाला भीती आणि शंका वाटत आहे. मग युनिवर्स तुमचे शब्द नाही तर तुमची जी फीलिंग्स आहे, जी व्हायब्रेशन आहे, काय करतो ना, ते पकडतो आणि त्या व्हायब्रेशननुसार तुमच्या आयुष्यात परिस्थिती तयार होऊ लागते. म्हणूनच असं म्हणतात की आपण जे फील करतो ते म्हणजे जे आपण फील करतो तेच आपल्या आयुष्यात काय होतं ना, आपण अट्रॅक्ट करतो. बघा, आता एक छोटं उदाहरण पाहूया. कधी तुम्ही नोटीस केलं आहे का की जेव्हा तुम्ही खूप आनंदी होता किंवा असता तेव्हा त्या दिवशी सगळं तुम्हाला खूप थोडंफार सोपं वाटायला लागतं. ठीक आहे. म्हणजे बघा, तुम्हाला चांगले लोक भेटतात, काम तुमच्या म्हणजे जे तुमचं काम असतं ते पण सहज पूर्ण होतं आणि पूर्ण दिवस काय होतं ना, हलका आणि सुंदर वाटतो. पण ज्या दिवशी तुम्ही चिंतेत असता, ठीक आहे, थोडीशी चिंता जर तुम्हाला असली एखाद्या दिवशी, त्या दिवशी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मोठ्या समस्या असल्यासारख्या आपल्याला वाटतात. तर असं का होतं? कारण त्यावेळेस तुमची फ्रिक्वेन्सी बदललेली असते. तर मित्रांनो, युनिवर्स खूप इंटेलिजंट आणि सेन्सिटिव्ह सिस्टीम आहे. तो सतत आपली एनर्जी फील करत असतो. म्हणजे आपले थॉट, आपले प्रत्येक इमोशन्स, आपले प्रत्येक व्हायब्रेशन या विशाल ब्रह्मांडापर्यंत काय होतं ना, हे आपले विचार, आपले इमोशन्स, आपले व्हायब्रेशन पोहोचत असतात आणि हळूहळू तीच एनर्जी आपल्या आयुष्यात एक्सपिरियन्स बनून परत येते. म्हणून जर आपल्याला खरंच आपलं आयुष्य बदलायचं असेल तर सर्वात आधी आपल्याला आपले जे विचार आहे आणि आपली एनर्जी म्हणजे बदलावी लागेल. यासाठी एक छोटीशी तुम्ही म्हणजे प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे काय करायचं की दररोज काही मिनटं शांत बसा, आपल्या श्वासावर लक्ष द्या आणि आपल्या मनात पॉझिटिव्ह थॉट तयार करा. स्वतःला सांगा की मी शांत आहे, मी प्रेम आहे, मी एक शक्तिशाली आत्मा आहे, माझ्या आयुष्यात सगळं योग्य वेळेवर घडत असतं. जेव्हा तुम्ही वारंवार असे जे थॉट आहे ते फील करता, ठीक आहे, तेव्हा हळूहळू तुमची जी इनर व्हायब्रेशन आहे म्हणजे आतमधला जो आपण आवाज म्हणतो ना, तो बदलायला लागतो आणि जेव्हा तुमची व्हायब्रेशन बदलते तेव्हा युनिवर्ससुद्धा त्याच फ्रिक्वेन्सीवर तुम्हाला रिस्पॉन्स करतो. ठीक आहे. म्हणजे एकदम जर तुम्ही खुश असणार ना, तर तो तुमच्या जीवनामध्ये मग छोटी गोष्ट असो किंवा मोठी गोष्ट असो, तर तसंच तुम्हाला काय होईल ना, त्याचा युनिवर्स रिझल्ट देईल. तर मित्रांनो, आपण अनेकदा विचारसुद्धा करतो की युनिवर्स आपली प्रार्थना ऐकत नाही, है ना, आपल्याला वाटत असतं असं. पण सत्य हे आहे की युनिवर्स नेहमीच ऐकतो. म्हणजे त्याचा जो कॅमेरा आहे, CCTV कॅमेरा, तो कधी बंद नसतो. ठीक आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक मोमेंट त्याच्या कॅमेरामध्ये काय होते ना, रेकॉर्ड असते. पण युनिवर्स नेहमीच ऐकतो, तर तो शब्द नाही ऐकत आपले, तो आपली काय ऐकतो ना, एनर्जी ऐकतो. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात शांती हवी असेल, आनंद हवा असेल आणि सुंदर संधी जर हवी असेल, तर आजपासून तुमचे जे थॉट आहे बदलायला सुरुवात करा. दररोज काही मिनटं ग्रॅटिट्यूड फील करा. बघा, जे धन्यवादची भावना असते ना मित्रांनो, ती फार महत्त्वाची असते. मग तो छोटं काम असो, मोठं काम असो,
मॅटर नाही करत. पण धन्यवाद जर तुम्ही देता ना, तर तो शब्द, ती फीलिंग्स, ती व्हायब्रेशन, ती फ्रिक्वेन्सी इतकी महत्त्वाची असते, की तुमचं आयुष्य आधीपासूनच काय होतं ना, पूर्ण ब्लेसिंगने भरलेलं जातं, म्हणजे भरलं जातं. आणि जेव्हा तुमची एनर्जी, ठीक आहे, मध्ये म्हणजे धन्यवादमध्ये असेल, तेव्हाच युनिव्हर्स तीच एनर्जी तुमच्या आयुष्यात अनेक पटीनं वाढवून परत देतो. तर मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, तुमचे जे थॉट आहे ते एक सिग्नल आहे, तुमच्या फीलिंग्स आहेत ते एक व्हायब्रेशन आहे आणि युनिव्हर्स त्या व्हायब्रेशनला काय करतो ना, रिस्पॉन्स करतो, ठीक आहे, त्याच्यावरतीच तो कार्य करतो. म्हणून नेहमी अशी एनर्जी तयार करा जी तुम्हाला वर घेऊन जाईल आणि तुमच्या आयुष्यात प्रकाश आणेल. जर तुम्हाला हे स्पिरिच्युअल नॉलेज, ही स्पिरिच्युअल माहिती आवडली असेल, तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व जे पण स्पिरिच्युअल फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत शेअर नक्की करा. आणि जर तुम्हाला स्पिरिच्युअल मेडिटेशन आणि इन्नर पॉवरबद्दल अजून काही शिकायचं असेल, तर सोल फॅमिली मराठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. तर आपण पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन स्पिरिच्युअल जर्नी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.